कल्पना करा, सगळीकडे ढोल ताशांचा गजर सुरू आहे. आसमानात गुलालाची उधळण सुरू आहे. हजारो भाविकांची डोळे आपल्या लाडक्या बाप्पाची एक साहजिक झलक पाहण्यासाठी आतुरले आहेत. बाप्पा मंडपात विराजमान व्हायला अवघे काहीच मिनिट उरले होते आणि सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आणि अचानकच एका क्षणात हा सगळा आनंद, हा सगळा जल्लोष एक असा भयंकर दुर्दैवी घटनेत बदलतो, ज्याचा तिथल्या कोणीही स्वप्नातही विचार केला नसेल. होय, मुंबईतील एका अत्यंत प्रसिद्ध आणि मानाच्या सजल्या जाणाऱ्या गणपती मंडळाच्या आगमन सोहळ्यात एक हृदयदायी घटना घडली आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. बाप्पाच्या आगमनाच्या त्या मंगलमय उत्साहात नेमकं असं काय घडलं, ज्यामुळे प्रत्यक्ष मृत्यूने झटप घातली आणि भयंकर अपघातात कोण कोण दुर्दैवी ठरलं. आज आपण या घटनेमागचं संपूर्ण सत्य सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची आणि डोळ्यात अंजन घालण्याची आहे. एक, भुल्लेश्वरचा राजा, दिमाखदार सोहळा आणि अचानक आलेले विघ्न. मित्रांनो, मुंबई आणि गणेशोत्सव हे एक वेगळं समीकरण आहे. सध्या मुंबईत गणेश उत्सवाची ओढ लागली असून ठिकठिकाणी कारखान्यातून बाप्पांच्या मूर्ती मंडळाकडे मार्गस्थ होत आहेत. याच उत्साहाच्या वातावरणात दक्षिण मुंबईतील भुल्लेश्वर या गजबजलेल्या परिसरातून भुल्लेश्वरचा राजा या अत्यंत लोकप्रिय गणपतीचा आगमन सोहळा मोठ्या थाटमाटात आयोजित करण्यात आला होता. भुल्लेश्वरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे यंदा आपलं 63वं वर्ष साजरं करत होतं. गेल्या 62 वर्षापासून अतिशय शिस्तीने, भक्तिभावाने आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून या मंडळाने आपलं एक वेगळाच नावलौकिक निर्माण केला होता. याच 62व्या वर्षाच्या निमित्ताने मंडळाने यंदा चक्क 22 फूट उंचीचे अतिशय भव्य आणि नयनरम्य गणेश मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. प्रसिद्ध मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी अत्यंत मेहनत आणि कौशल्याने ही 22 फुटाची अथांग मूर्ती घडवली होती. बायखळा येथील कारखान्यातून एका विशिष्ट ट्रॉलीवर विराजमान करून अत्यंत दिमाखदार बाप्पांची मिरवणूक भुल्लेश्वरच्या दिशेने निघाली होती. सर्व काही ठरल्याप्रमाणे अतिशय उत्साह सुरू होतं, पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. 2, नेमकं काय घडलं? अपघाताचे मुख्य कारण काय? आता आपण जाणून घेऊया तो काळजाचा ठोका चुकवणारा क्षण नेमका कसा आला. भायखळ्यावरून निघालेली ही मिरवणूक दक्षिण मुंबईतील मुख्य बाजारपेठेतून म्हणजेच बलराम चलटन्स रोड, कबूतरखाना आणि जय अंबे चौक या परिसरातून भाविकांच्या अलोट गर्दीतून मार्गक्रम करत होता. रात्रीचे साधारण 9:30 ते 10 वाजले होते. ढोल ताशांचा दणदणाट आणि गणपती बाप्पांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. रस्त्याच्या दुतर्फा महिला, लहान मुले आणि नागरिक बाप्पांची रूप डोळ्यात साठवण्यासाठी उभे होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मिरवणूक मुख्य मंडपापासून अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर येऊन पोहोचली होती. बाप्पा आता काही मिनिटातच मंडपात विराजमान होणार या कल्पनेने कार्यकर्त्यांचा उत्साह गगनाला भिडला होता. पण याच वेळी ट्रॉलीवरून पुढे सरकत असलेल्या त्या 22 फूट भव्य मूर्तीचा तोल अचानक बिघडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार इतक्या मोठ्या आणि महाकाय मूर्तीला ज्या लोखंडी सांगाड्याचा म्हणजेच फ्रेमचा आधार देण्यात आला होता, त्या फ्रेमचे वेल्डिंग अचानक तुटले असावे किंवा नटबोल्ट सैल असावेत. त्यामुळे मूर्तीचा मधला भाग फ्रेममधून अचानक निसटला. कोणालाही काही समजण्याच्या क्षणातच ती 22 फुटाची महाकाय मूर्ती एका बाजूला कलंडली आणि थेट खाली रस्त्यावर व मिरवणुकीतल्या ट्रॉलीवर अत्यंत वेगाने कोसळली. 3, डोळ्यादेखत घडलेला थरार, बचाव कार्य आणि न भरून येणारी हानी. मूर्ती खाली कोसळताच तिथे एकच हाहाकार उडाला.
जो परिसर काही सेकंदापूर्वी आनंदाने आणि जल्लोषाने भरलेला होता, तिथे अचानक किंकाळ्या, विव्हळण्याचा आवाज आणि मदतीसाठीचा हाक ऐकू येऊ लागला. मूर्ती वाहून नेणाऱ्या ट्रॉलीवर आणि अगदी मूर्तीजवळ जे कार्यकर्ते व नागरिक उभे होते, त्यांच्यावर ही महाकाय मूर्ती कोसळली आणि अनेक जण त्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी इतर कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता लगेचच बचाव कार्य सुरू केले. काही वेळातच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूच्या ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढून जेटी रुग्णालय, HN रिलायन्स आणि सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या घटनेतील सर्वात हृदयद्रावक आणि धक्कादायक माहिती म्हणजे या भीषण अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या लाडक्या बाप्पाला मंडपात आणण्यासाठी जे सर्वात पुढे होते, ते प्रत्यक्ष भुल्लेश्वराचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे वय 33 यांच्यावर या मृत्यूने आणि काळाने झडप घातली. त्यांच्या सोबतच मंडळाचे अत्यंत उत्साही कार्यकर्ते बिजरेस हेमंत जोशी वय 23 यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. बाप्पाच्या सेवेत असणाऱ्या या 2 तरुण कार्यकर्त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण भुल्लेश्वर परिसरात आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या व्यतिरिक्त वैभव घेणार, पवन चौरसिया, कृणाल काशीद यांच्यासह 5 जण गंभीर जखमी असून यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. या जखमीमध्ये लावण्य आणि दिव्या गानेरे गानेर या 2 चिमुकल्या मुलींचाही समावेश आहे, ज्या आपल्या पालकांसोबत मोठ्या कुतूहलाने बाप्पाचे आगमन पाहण्यासाठी आल्या होत्या. ज्या मंडळात रोषणाई, आरती आणि जल्लोष होणार होता, तिथे आता एक भयंकर शांतता आणि शोककळा पसरली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी रात्रदिवस एक करून या उत्सवाची तयारी केली, तेच आता या जगात राहिले नाहीत. यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. शेवटी अत्यंत जड अंतकरणाने अग्निशामक दल आणि मंडळाच्या उर्वरित कार्यकर्त्यांनी त्या भन्नर मूर्तीचे अवशेष एका डंपरामध्ये ठेवून विसर्जनासाठी पाठवले. या घटनेने महाकाय मृत्यूचे वाहतूक, ट्रॉलीची मजबूती, फ्रेमचे वेल्डिंग आणि सुरक्षेचे नियम यावर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असली तरी गेलेले जीव परत येणार नाहीत, हेच कटू सत्य आहे. मंडळी, या संपूर्ण दुर्दैवी घटनेबद्दल आणि मोठ्या मूर्तीच्या सुरक्षेबद्दल तुमचे काय मत आहे, हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आपण सगळे मिळून बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया, मृतांच्या आत्म्यास शांती मिळो आणि जखमींना लवकरात लवकर बरे वाटो. माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.